नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जे आपले समाजसुधारक आहेत त्यामधले आपण आज पहिले समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. तर एमपीएससी परीक्षा असू द्या किंवा यूपीएससी ची परीक्षा असू द्या किंवा सरळ सेवेची परीक्षा असू द्या, ह्या सर्व परीक्षांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दलचा प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर यांच्याबद्दल जी बेसिक माहिती आहे किंवा त्यांचा जी जीवन जीवनपट आहे, त्यांच्या जीवनामधल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत आणि त्यांचं जे समाज कार्य महत्त्वाचं आहे, त्याबद्दलची आपण आज डिटेल माहिती घेणार आहोत. तर माझा परिचय तर तुम्हाला आहे. मी अनिल पालवे सर. आणि दुसरं की हे जे समाज सुधारक आपण सिरीज घेत आहोत, युट्यूबवरती आपण फ्रीमध्ये घेणार आहोत. तर समाज सुधारकांचं कार्य फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच उपयोगी आहे का? तर नाही आहे मित्रांनो. त्यांनी त्यांचं समाज कार्य करताना जो सामाजिक संदेश दिला आहे, तो आज 21व्या शतकामध्ये पण आहे असा लागू पडतो. त्यामुळे आपल्याला सर्वांसाठी की ह्यांचं कार्य काय होतं, ह्यांची विचारसरणी किंवा ह्यांचे जे विचार होते, ते समाज घडवण्यासाठी कशा प्रकारचे आज सुद्धा, आज जरी आपण म्हणत असो की आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत आणि ह्यांचं कार्य ब्रिटिश शासन असेल किंवा मानवतावादी जो दृष्टिकोन होता त्याच्यातून जे कार्य समोर आलेलं आहे ते आज सुद्धा आपल्याला उपयोगी आहे. तर चला, ह्या महामानवाचं कार्य बद्दल आपण लगेच माहिती घेऊया. तर बघा, तर आगरकरांचा जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जर आपल्याला पाहायची असेल, तर त्यामध्ये बघा काय आपण पाहायचं आहे की हे तारीख तुम्ही जनरली लक्षात ठेवायची आहे की 14 जुलै 1856. आणि इतिहासात महत्वाची घटना बघा की आहे आपल्याकडे 1857चा उठाव. त्याच काळामध्ये यांचा जन्म झालेला आहे की भारतावर ब्रिटिशांचं राज्य आहे. आणि आपल्याला सगळं माहिती आहे इतिहासामध्ये की त्यांची शिक्षण पद्धती असेल किंवा ब्रिटिशांनी भारताचं शोषण केलेलं असेल किंवा त्यासोबतच ब्रिटिशांसोबत जो मानवतावादी दृष्टिकोन आला होता भारतामध्ये, की आधुनिक मूल्य बघा, की ब्रिटिशांनी भारतात नक्कीच आधुनिक मूल्य आणलेले आहेत. त्या आधुनिक मूल्यांचा ह्यांच्या जन्मापासूनच जो त्यांच्यावरती जो प्रभाव आहे, ते त्यांनी समाजात रुजवण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर आपल्यासाठी हे त्यांची जन्म केव्हा झाला असं बेसिक माहित असणं गरजेचं आहे, की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की बाबा हे 1856च्या काळामध्ये यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं कार्य तेथून पुढे आहे. तर त्यांचा जन्म कुठे झाला बघा, कराड. जे आजचं आपलं कराड आहे सातारा जिल्ह्यामध्ये, तेथे त्यांचा टेंभू या गावी झाल्यात आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे टेंभू योजना आपण भूगोलामध्ये वगैरे वाचतो. तर ते जे टेंभू आहे तेथेच त्यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर पुढे बघा, त्यांचं बेसिक जर आपल्याला हे माहित आहे, त्यांच्या आई वडिलांचं नाव वगैरे आपल्याला माहित असेल. आईचं नाव बघा सरस्वतीबाई होतं, वडिलांचं नाव गणेश आगरकर हे होतं. आणि घरामध्ये बघा त्यांचं कौटुंबिकाची पार्श्वभूमी सांगताना की घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य म्हणजे खूप गरीब कुटुंबामध्ये यांचा जन्म झालेला आहे. म्हणून त्यांचं मामाकडे कुठं शिक्षण झालेलं आहे, तर बघा त्यांचं शिक्षण मामाकडे झालेलं आहे. त्यानंतर त्यांचा विवाह, जे विवाह कुठं झालेला आहे बघा, उमरजच्या अनुताई फडके, त्यांचं पुढे जाऊन नाव काय यशोदाबाई असं केलेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्याच्यामधून आपण लक्षात काय ठेवायचं की त्यांचा जन्म कधी झाला, त्याच्यानंतर कोठे झाला, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. एखाद्या समाज सुधारकाचा अभ्यास करताना सुरुवातीला ह्या गोष्टीवर आपण फोकस करायचा आहे. त्यांच्यानंतर त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी होती, त्यानंतर त्यांचा विवाह कधी झाला, कोणासोबत झाला, ह्या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा शिक्षण. आता तो काळ असा होता की शिक्षण खूप कमी लोक घेत होती. तर यांनी शिक्षण यांचं कसं खडतर परिस्थितीमध्ये झालं आहे ते आपण इथे पाहणार आहोत. शिक्षण बघा, गरिबीमुळे सुरुवातीला त्यांना बघा, गरिबीमुळे त्यांनी न्यायालयामध्ये कारकूनची नोकरी केली आहे. कारकूनची नोकरी केली. तर आपल्याला आयोग कधी कधी समाज सुधारक ओळखा असं लिहितात आणि पहिलंच वाक्य असं असतं की
गरिबीमुळे शिक्षण त्यांना घेत असताना त्यांनी न्यायालयात कारकूनची नोकरी केली. तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की हे आगरकरांबद्दलचं वाक्य आहे. त्यानंतर बघा, पुढील शिक्षणासाठी ते रत्नागिरी येथे गेले. बघा, साताऱ्यामध्ये त्यांचा जन्म आहे, कराडला त्यांचं थोडंफार शिक्षण झालं आहे. त्याच्यानंतर ते पुढील शिक्षण, उच्च शिक्षणासाठी रत्नागिरी येथे गेले. आणि कोकण ही भूमी अशी आहे बघा, कोकण कोकण भूमी मधून आपल्याला जास्तीत जास्त समाज सुधारक कोकणातूनच आलेले दिसून येतात. बघा, उदाहरणं तुम्हाला द्यायची झाली तर टिळक कोकणामधून आहेत, किंवा आंबेडकरांचा सुद्धा कोकणाशी संबंध आहे. त्याच्यानंतर साने गुरुजी सुद्धा कोकणाशी संबंध आहे. तुम्ही श्यामची आई पुस्तक वाचलं असेल, किंवा इतर समाजसुधारक मंडलिक असतील, किंवा आपण काल जे पाहिले, कोण आपण काल ज्या लेक्चरमध्ये पाहिलं की अ, जे आता बघा, आपल्याला कालचं असं आठवत नाही, तर आपण असं गोष्टी पटकन आठवायचा प्रयत्न केला पाहिजे. कोकण ही समाज सुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच त्यामुळे हे रत्नागिरी येथे गेले, वार लावून शिक्षण घेतलंय. आता हे तुम्हाला गंमत वाटली असेल की वार लावून म्हणजे काय? तर त्या काळामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी जे समाजामधील जे थोडी श्रीमंत लोक होती, तर या विद्यार्थ्यांना असं शिक्षणासाठी जे विद्यार्थी शहरामध्ये आलेले आहेत, ते प्रत्येक घरी आज सोमवारी एका घरी जेवण करायचं, त्यांची छोटी मोठी थोडीफार कामं करायची, त्यानंतर मंगळवारी असं 8 दिवसाचं त्यांचं नियोजन असायचं. म्हणून वार लावून शिकण्याचा प्रयत्न केला, असं इथं आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, ते न जमल्याने परत कराडला. आता त्यांना तिथं शिक्षण घेता नीट आलं नाही, परत ते कराडला आले, दुसरी नोकरी पकडली बघा, कंपाऊंडरची नोकरी त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मॅट्रिकचं शिक्षण, म्हणजे मॅट्रिक, आपण आपले आजोबा असतील किंवा वडील असतील, तर त्या काळामध्ये मॅट्रिक हा शब्द खूप वापरला जातो, की 10वीला आपण मॅट्रिक म्हणतात, पण त्या काळामध्ये 11वीला मॅट्रिक म्हणत होते. तर मॅट्रिकचं शिक्षण त्यांचं कुठं झालेलं आहे, अकोला येथे येऊन मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतलं. येथील शिक्षण व्ही एस महाजनी यांच्या मदतीने त्यांनी पूर्ण केलेलं आहे. हे नाव सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच बघा, शिक्षण घेत असतानाच उपजीविका कशी त्यांची चालत होती, तर विद्यार्थी दशेत निबंध स्पर्धेत बक्षीस मिळवून वराड समाचार मध्ये लेख लिहून आपली उपजीविका ते चालवत होते. तर सुरुवातीला तुम्हाला वराड समाचार हे माहीत असणं अपेक्षित आहे, कारण आगरकर सुरुवातीला वराड समाचार या वर्तमानपत्रात लेख लिहित होते. त्यानंतर समोर बघा, त्यांची बी ए पदवी त्यांनी कुठे केलेली आहे बघा, 1878 मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून, जे डेक्कन कॉलेज आहे तिथून त्यांनी बी ए ची पदवी घेतली आहे. आणि कुणाच्या मदतीने बघा, की प्राध्यापक केरुनानाथ छत्रे यांनी त्यांची फी भरली. डेक्कन कॉलेजमध्ये एकत्र हिंदू कुटुंब पद्धतीचे फायदे व तोटे हा त्यांनी निबंध लिहिला होता, आणि त्या निबंधाला 50 रुपयाचं त्या काळामध्ये बक्षीस मिळालं होतं. तर मला बघा, हे लक्षात ठेवा तुम्ही, की एकत्र कुटुंब पद्धती, हिंदू कुटुंब पद्धतीचे फायदे व तोटे, हे त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेतच किंवा बीएचं शिक्षण घेत असताना एक लेख, एक स्पर्धेमध्ये भाग घेऊन ह्याच्यावरती त्यांनी एक निबंध लिहिला, आणि त्या निबंधाला बक्षीस सुद्धा मिळालं होतं. तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की आगरकरांचं लेखन की कुटुंब व्यवस्थेबद्दल सुद्धा होतं. त्यानंतर बघा, संघर्ष काळ होता त्यांचा खूप. बघा, आता आपल्याला दिसतंय की कराडला शिक्षण झालेलं आहे, त्यानंतर रत्नागिरीला, अकोल्याला किंवा पुण्यामध्ये एवढा संघर्ष काळ, त्यांच्या जी परिस्थितीबद्दल संघर्ष करत करत ते शिकल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या काळामध्येच बघा की त्यांना आजार जडला होता, दम्याचा आजार होता बघा, दम्याचा आजार. त्याच्यानंतर ह्या गोष्टी छोट्या छोट्या सांगितल्या आहेत की ते त्यांच्याकडे एकच सदरा होता, ते धुवून वापरत असत, आज धुयचे, रात्रभर वाळवायचा आणि तोच सकाळी घालायचा, अशा परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. एम एचं शिक्षण सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. 1881 मध्ये त्यांनी एम ए केलं. आणि ते कुठल्या विषयामध्ये केलं, तर आयोग आपल्याला इथे विचारू शकतो की इतिहास आणि तत्वज्ञान या 2 विषयामध्ये आगरकरांनी एम ए केलेलं आहे. त्यानंतर पुढील बघा, संस्थात्मक व शैक्षणिक कार्य काय आहे आगरकरांचं. तर सर्वात महत्वाचं, पुण्याला जे विद्येचं माहेर घर म्हटलं जातं, तर त्या माहेर घरामध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची जी स्थापना झाली, आज सुद्धा पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल आहे. ह्याची 1880 साली
स्थापना झाली यामध्ये आगरकरांचा पुढाकार होता. आणि त्यांचे सहकारी कोण होते बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक हे त्यांचे सहकारी असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि 1885 साली बघा आगरकर न्यू इंग्लिश स्कूलचे सुप्रिटेंडेंट म्हणून कार्य केलेलं आहे. त्यानंतर त्यांचं दुसरं महत्वाचं कार्य बघा, आज जी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे ते सुद्धा डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना केव्हा झाली तर 24 ऑक्टोबर 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना झाली. आणि कोण ते त्यामध्ये प्रमुख होते तर हे आगरकर आणि टिळक हे या संस्था स्थापन करण्यामध्ये प्रमुख असल्याचं आपल्याला दिसून येतं, आजची डेक्कन एज्युकेशन सोसायटी. आणि त्यासोबतच त्यांनी बघा फर्ग्युसन कॉलेज जे आज आपण म्हणतो एफसी रोड जो पुण्यामध्ये आहे त्या रोडला जे हे फर्ग्युसन कॉलेज आहे बघा, फर्ग्युसन कॉलेज त्याची स्थापना सुद्धा आगरकरांच्या आणि टिळकांच्या प्रयत्नातून डेक्कन एज्युकेशन सोसायटीने केलेली आहे. तर त्याच्या अजून काय आपल्याला विचारतं, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात बघा, न्यू इंग्लिश स्कूल 1880, त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी या संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता, तर ते आगरकर टिळक आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा की फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांबद्दल पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला जातो, तर आगरकरांनी फर्ग्युसन कॉलेजचं प्राचार्य म्हणून सुद्धा कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. तर या गोष्टी लक्षात ठेवा की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आपल्याला प्रश्न विचारला जाईल, कोणी स्थापन केलं, त्यांचे सहकारी विचारले जातील. त्यानंतर काय विचारलं जाईल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी कधी स्थापना झाली, तर 24 ऑक्टोबर. हे बघा अशा संस्था ऑक्टोबर मध्येच का स्थापन होतात, तर बघा एक गोष्ट लक्षात घे की 24 ऑक्टोबर आपल्याला लक्षात कसं ठेवायचं, तर मित्रांनो ह्याच काळामध्ये दसरा सण येतो आणि दसऱ्याला आपण खूप मोठे संस्था आता सुद्धा बघा आपल्या हिंदू कल्चरमध्ये कशा गोष्टी आहेत की दसऱ्याला लोक गाड्या घेतात, घर घेतात किंवा नवीन कार्याची सुरुवात करतात. त्याच प्रकारे की 24 ऑक्टोबर 1884 मध्ये सुद्धा की दसरा, त्या दिवशी दसरा होता का तर दसरा असेल नसेल, पण मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय की त्या काळामध्ये अशा संस्था स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर हे फर्ग्युसन कॉलेज बघा 2 जानेवारी वर्षाच्या सुरुवातीला स्थापन केलेलं दिसून येतं. आणि फर्ग्युसन हे नाव बघा की तत्कालीन गव्हर्नर होते बॉम्बे प्रांताचे, त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. कारण की इंग्रज शासनाचं आपल्यावर राज्य आहे एक गोष्ट, आणि दुसरं ही शिक्षण संस्था आहे हे गव्हर्नरला पटवून द्यायचं होतं की विषय की की बाबा ही क्रांतिकारी संघटना वगैरे आहे का, त्यावर पहिलेच बंदी येईल अशातून यांचं कार्य. आणि सरकारने तेव्हा ही कॉलेज स्थापन करण्यासाठी मदत पण केली होती, म्हणून फर्ग्युसन कॉलेज असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्राचार्य पदाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आता बघा टिळक आगरकर डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यात मतभेद झालेली आपल्याला दिसून येतात. ते कशाहून झाले, तर बघा देणगीवरून वाद झालेला दिसून येतो. 1888 मध्ये इंदोरचे शिवाजीराव होळकर जे इंदोर संस्थान आहे त्या त्या संस्थानाचे जे प्रमुख होते शिवाजीराव होळकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला एक 700 रुपयाची देणगी दिली होती. याच्यावरून आगरकरांचं म्हणणं होतं की ते आजीव सदस्यांमध्ये वाटून घ्या, तर टिळकांचं म्हणणं वेगळं होतं. त्याच्यामुळे वाद झाला आणि त्या वादाचा परिणाम असा झालेला आपल्याला दिसून येतो की टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे जे ते आजीव सदस्य होते त्याचा राजीनामा दिला आणि ते तिथून बाहेर पडल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यासोबतच बघा हे वाक्य सुद्धा खूप महत्वाचं आहे की हेच इंदोरचे संस्थानिक शिवाजीराव होळकर यांनी आगरकरांना मासिक 500 रुपयाची नोकरी देऊ केली होती बघा. 500 रुपये म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे. आपण जेव्हा कर्वे बद्दलचं आपण डिस्कस केलं त्यामध्ये बघा 70 रुपये त्यांना पगार होता मंथली, की ह्यांनी मासिक त्यांना 500 रुपयाची नोकरी म्हणजे आज किती मोठी अमाऊंट होती बघा, तरी सुद्धा त्यांनी ती नोकरी नाकारल्याचं आपल्याला दिसून येतं. हीच समाज सुधारकांची खासियत आहे मित्रांनो. आपण कष्टात जीवन जगत जगले आणि समाजासाठी एवढं मोठं कार्य केलं, म्हणून आज आपण 150 वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव एवढं गौरवास्पद घेतो, हे महत्वाचं आहे. त्यानंतर बघा
की त्यांनी त्यांच्या आईस एक पत्र लिहिलं होतं. आपल्यासाठी आयोगाचा असा लाडका प्रश्न कसा आहे, की आईला पत्र लिहून ते म्हणतात, "मी सरकारी नोकरी करणार नाही. मी माझा सर्व वेळ जनहितार्थ घालवण्याचे ठरवले आहे." बघा त्या एवढा 150 वर्षापूर्वीचा काळ आहे आणि त्या काळामध्ये एवढी त्यांना संधी आहेत, तरी सुद्धा ते जनतेचा विचार करण्यासाठी आणि ते त्यांनी आईला पत्र लिहिलं आहे. आयोग आपल्याला इथे सरळ विचारतोय, की असं पत्र कोणी लिहिलं, तर ते आपल्याला आगरकर माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे बघा, शिक्षणाविषयी त्यांचे विचार काय होते? ह्याच्यावरती कसं प्रश्न विचारला, प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे. जे पालक शिक्षण देणार नाहीत, त्यांना दंड करावा. बघा, 150 वर्षापूर्वी त्यांचा विचार किती महान विचार आहे. 150 म्हणजे 125, 150 असंच धरून चाला. 150 नाही लगेच, नाही तर तुम्ही असं करा, की सर तुम्ही असं म्हटले आणि मोजून बघतो 150 होतात का? तसं नाहीये. आपलं एक सांगण्याचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, की प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे. जे पालक शिक्षण देणार नाहीत त्यांना दंड करण्यात यावा. हे विचार त्यांनी तेव्हा मांडले आहेत. आणि भारतीय संविधानात सुद्धा बघा, कलम 21A सक्तीच्या शिक्षणाबद्दल बोलत आहे. म्हणजे किती काळाच्या पुढे जाऊन त्यांनी विचार केल्याचं आपल्याला दिसून येतं. ही घटना दुरुस्ती कधी झाली? 2003च्या आसपास झाली तर दिसून येतं. आणि अंमलात कधी आलेला आहे बघा, राईट टू एज्युकेशन, तर 2009चा कायदा असून 10ला ते अंमलात आलेला आहे. म्हणजे आगरकरांनी एक 100 वर्षापूर्वी असा विचार केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून ते महान समाज सुधारक असल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. तर असं लक्षात तुम्ही ठेवायचं आहे, की शिक्षणाबद्दल ते म्हणतात, प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे. जे पालक शिक्षण देणार नाहीत त्यांना दंड करावा. हे सुद्धा किती महत्वाचं वाक्य आहे बघा, की दंड करावा पालकांना. जर हे जर विचार अंमलात आले असते, तर आज भारतात जी शिक्षणाची जी ही झालेली आहे, की बाबा शिक्षण, भारतीय शिक्षण बघा किती रसातळाला गेलेलं आहे, ते अजिबात गेलं नसतं. तर त्यानंतर बघा, विद्यापीठ शिक्षणाचे माध्यम देशी असावे व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी. बघा, हे सुद्धा किती महत्वाचं वाक्य आहे. त्याच काळामध्ये आपल्याला दिसून येतं शिक्षणाबद्दलचे इंग्रज शासनाचे विविध आयोग दिसून येतात. हंटर आयोग बघा याच काळामध्ये आहे. 1882चा हंटर आयोग आहे. आणि सेम अशा शिफारशीच हंटर आयोगाच्या सुद्धा आहेत, की प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि विद्यापीठाचे शिक्षणाचे माध्यम देशी भाषा असावं. किती स्वदेशीचा नारा आहे बघा, किती स्वदेशी आपण म्हणू शकतो. आज आपलं बघा, लहान मुलांपासून छोटी के जी असेल, मोठी के जी असेल किंवा पहिलीचं शिक्षण सुद्धा आपण इंग्लिश मीडियम मध्ये देण्याचा प्रयत्न करतो. पण देशी माध्यमाकडे आगरकरांनी तेव्हा सांगितलं होतं, की विद्यापीठाचं शिक्षण सुद्धा देशी माध्यमात असावं. त्यानंतर बघा, मुला मुलींबरोबर एकत्र शिक्षण द्यावे. हे सुद्धा त्यांचं खूप महान कार्य किंवा महान विचार आहे, की मुला मुलींचं शिक्षण एकत्र असावं. आपल्याला बघा, ग्रामीण भागात सुद्धा मुलांची प्राथमिक शाळा क्रमांक 1, मुलांची मुलींची असं आता सुद्धा भेदभाव दिसून येतो. पण आगरकरांचे तेव्हाच्या काळात ते सुद्धा हे विचार होते. आणि त्याच्या मागे त्यांचा हेतू काय होता? अश्लीलता कमी होऊन मैत्री वाढेल बघा. त्यांचं असं म्हणणं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सुधारक मध्ये त्यांनी मुलांनी इतकेच मुलींच्या शिक्षणाची सक्ती हा लेख लिहिलेला आहे, की मुलींच्या शिक्षणावर सुद्धा आगरकरांनी खूप कार्य केलेलं आहे, की मुलींनी सुद्धा एक 150 वर्षापूर्वी किंवा 125 वर्षापूर्वी ते म्हणतात, की मुलींनी सुद्धा जे पारंपरिक त्यांचा पेहराव आहे, की कपडे आहेत, ते सोडून जॅकेटे घालून शिक्षण घेतलं पाहिजे, ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे, असं आगरकर आपल्या विविध लेखांमध्ये म्हणत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर स्त्रियांना चरितार्थासाठी शिक्षण मिळायला हवे. बघा, हे सुद्धा विचार, स्त्री स्वावलंबी झाली पाहिजे आणि त्यासाठी तिने शिक्षण घेतलं पाहिजे, असं आगरकर आपल्या विविध जी त्यांची वर्तमानपत्र आहेत, सुधारक असेल किंवा केसरीमध्ये त्यांचे हे लेख आपल्याला सापडतात. तर जेणेकरून विद्वांना आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. म्हणजे बघा, आज सुद्धा आपण जर भारत देशाचाच विचार केला, तर किती महिला स्वतःच्या पायावर उभा आहेत? तर खूप अ, कमी महिला दिसून येतात, की जी पहिली परंपरा आहे त्यानुसारच आपलं चाललेलं आहे. पण त्यावेळेस सुद्धा आगरकरांचे हे काळाच्या पुढचे विचार होते. काळाच्या पुढे जाऊन ते म्हटले होते, की बघा,
जेणेकरून विधवांचा प्रश्न खूप महान होता. विधवा आपल्याला माहिती आहे की अनेक समाज सुधारकांनी विधवांसाठी कार्य केलेलं आहे, की विधवा पुनर्विवाह असेल, त्याच्यानंतर खूप शिक्षणाबद्दलचं कार्य केलं. त्या दृष्टिकोनातून आगरकरांनी विद्वांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शिक्षणाचा पुरस्कृत केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा त्यांची वर्तमानपत्र, आगरकरांची वर्तमानपत्र आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. तर बघा त्यांचं वर्तमानपत्र, आपल्याला त्यांच्याबद्दलची 2 वर्तमानपत्र माहित आहेत की ते स्वतः संपादक होते. पण मी सुरुवातीला सांगितलं की शाळेच्या जीवनापासूनच वराड समाचारमध्ये ते लेख लिहित होते. तर बघा हे पहिलं वर्तमानपत्र केसरी आणि सुधारक. केसरी आणि सुधारक बद्दलची माहिती बघा काय आहे. तर केसरी वर्तमानपत्र कधी सुरू करण्यात आलेले आहे? 4 जानेवारी 1881 मध्ये हे केसरी वर्तमानपत्र सुरू करण्यात आले आहे. त्यासोबत टिळक जे संपादन करत होते ते मराठा हे वर्तमानपत्र होतं. आणि तुम्ही मला सांगू शकता की कमेंट बॉक्स मध्ये की मराठा हे कोणत्या भाषेत आणि केसरी हे कोणत्या भाषेमध्ये पब्लिश होत होतं. तर बघा आगरकरांनी या या काळामध्ये 1881 ते 87 या काळामध्ये केसरीचे संपादक म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यानंतर टिळक आगरकर वाद जो आपण पाहिला त्याच्यातून आगरकर केसरीतून बाहेर पडले आणि त्यांनी सुधारक नावाचे वर्तमानपत्र सुरू केलं. आणि सुधारकचं बघा ब्रीद वाक्य काय होतं, खूप महत्वाचं आणि खूप बोलकं आहे बघा. इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार, असं हेडलाईन होती बघा त्या काळामध्ये. की जे माझ्या बुद्धीला पटतं तेच मी बोलणार आणि जे माझ्या बुद्धीला पटतं आणि ते साध्य होण्यासारखं आहे तेच करणार, असं ब्रीद वाक्य. इष्ट असेल तेच बोलणार व साध्य असेल तेच करणार. लक्षात ठेवा, आयएमपी आहे. त्यानंतर संपादक राजीनामा टिळकांची झालेल्या मतभेदातून ते मी तुम्हाला सांगितलं केसरीचं सोडलं त्यांनी. सुधारक कधी स्थापन केलेलं आहे? तर 15 ऑक्टोबर 1888 रोजी गोपाळकृष्ण गोखले यांच्या मदतीने सुधारक हे वर्तमानपत्र साप्ताहिक होतं बघा. आयोग आपल्याला हिथं सुद्धा विचारतं आणि ही तारीख सुद्धा विचारतं. त्यानंतर मराठी लेखन कोण करत होतं? आगरकर मराठीत लिहित होते, गोखले इंग्लिश मध्ये लिहित असल्याचं आपल्याला दिसून येतं. सुधारक हा खूप महत्वाचा वृत्तपत्र होतं. त्यानंतर तर बघा त्यांचं साहित्य आणि ग्रंथ काय आहे, त्यांनी साहित्यामध्ये त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे. तर बघा साहित्यामध्ये डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे त्यांचं प्रसिद्ध असं पुस्तक आहे की डोंगरीच्या तुरुंगात त्यांनी जे 101 दिवस घातले होते त्याचं वर्णन त्यांनी त्यात केलेलं आहे. आणि ते बघा कशामुळे त्यांना डोंगरीचा तुरुंगात 101 दिवस ठेवले होतं. तर हे प्रकरण आहे, तुम्ही लक्षात ठेवा, बर्वे प्रकरण. डिटेल मध्ये पाहायचं आहे का? तर डिटेल मध्ये पाहण्याची गरज नाहीये. आपण डिटेल ते इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. या प्रकरणामुळेच आगरकर आणि टिळक यांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवलं होतं. ते त्यांचं त्याच्यावर त्या आधारावरती पुस्तक आहे. आणि बघा त्यांना जेव्हा बेल मिळाली होती त्या बेलसाठी 10,000 रुपये डिपॉझिट रक्कम लागत होती. ती महात्मा फुले यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे महात्मा फुलेंनी त्यांना त्या बेलसाठी 10,000 रुपयाची मदत केली होती. त्यांचं दुसरं पुस्तक बघा काय आहे की मराठी भाषेवर त्यांचं खूप प्रभुत्व होतं. त्यासाठी त्यांनी काय लिहिलंय? वाक्यमीमांसा व वाक्याचे पृथक्करण, व्याकरण विषयक ग्रंथ आहे आगरकरांचा. हे आपल्याला असंच परीक्षेमध्ये डायरेक्ट देतात, ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा विकार विलसित हे शेक्सपियरचं जे हॅम्लेट नावाचं नाटक आहे त्याचं मराठीत भाषांतर आगरकरांनी केलेलं आहे. कधी? 1883 मध्ये. इतर पुस्तके त्यांची आहे बघा. त्यांचं आत्मचरित्र आहे फुटके नशीब. म्हणजे व्यक्तिमत्व बघा की एवढं कार्य केलं, त्याच्यानंतर त्यांना एवढा जीवन जगण्यासाठी संघर्ष केला आणि समाजासाठी एवढं महान कार्य करून ठेवलं. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे फुटके नसीब. अजून त्यांनी भारतीयांना उद्देशून काय गुलामांचे राष्ट्र, केसरीतील
निवडक निबंध भाग 1-2 मध्ये त्यांची पुस्तकं पब्लिश झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा सेठ माधवदास रघुनाथ दास व धनकुवरबाई यांचा जो पुनर्विवाह झाला त्याचं चरित्र सुद्धा आगरकरांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा बुद्धी प्रामाण्यवाद आणि सामाजिक विचार. बुद्धी प्रामाण्यवादाचे पुरस्कर्ते म्हणून आगरकर ओळखले जातात. तुमच्या लक्षातच आले असेल मी जे मागे 10-15 मिनिटापासून जे माहिती देत आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं आहे की बुद्धी प्रामाण्यवादाचे पुरस्कर्ते असल्याचं दिसून येतं. आणि त्यांचे सामाजिक विचार काय होते? बुद्धिवादाचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे समाज सुधारक म्हणून आगरकर ओळखले जातात. आणि जन्मसिद्ध चातुर्वर्ण जे आहे त्याला त्यांनी विरोध केला आहे की आपल्या समाजामध्ये की हिंदू संस्कृतीमध्ये जे 4 वर्ण आहेत आणि ते जन्मावरून ठरतात याला आगरकरांनी विरोध केला आहे की त्यांचं म्हणणं होतं की कर्मावरून ते ठरावं. त्याच प्रकारे बघा आर्य समाज जो आहे, आर्य समाजाची सुद्धा हीच विचारसरणी आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की आर्य समाजाची स्थापना कोणी केली अशा प्रकारे. तर बघा ही चातुर्वर्णीय पद्धत जी होती समाजातली त्याला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. त्यानंतर बघा हिंदू समाजाच्या दुरावस्थेची कारणे त्यांनी असे लेख लिहिलेले आहेत. भौगोलिक आशयाचं अज्ञान असं त्यांना का वाटलंय बघा की इंग्रज 7 समुद्रा पलीकडून आले असं आपण म्हणत होतो आणि 7 समुद्रा पलीकडे आपण जाणं हे कमी लेखलं जात होतं, चुकीचं ठरवलं जात होतं. त्यावर आगरकर लिहितात की भूगोल आणि इतिहासाचं आपल्याला अज्ञान आहे, आपल्याला भूगोल माहित नाही. जागतिक भूगोल बघा इंग्रज कुठून आले असं विचारलं गेलं तर आपण म्हणायचं 7 समुद्रा पलीकडून आले. पण आगरकर म्हणतात की तुम्हाला भूगोलाचं माहिती असणं अपेक्षित आहे तर आणि तरच तुम्ही ही क्रांती करू शकता. सामाजिक क्रांती असेल किंवा औद्योगिक क्रांती असेल, सोबतच जी राजकीय क्रांती आपल्या देशामध्ये चालू होती त्या दृष्टिकोनातून त्यांचे असे विचार आलेले आहेत. इतिहासाचे अज्ञान आहे, यस इतिहासाचं सुद्धा तुम्हाला अज्ञान आहे असं आगरकर त्यांच्या विविध लेखातून आपल्याला पटवून द्यायचा प्रयत्न करतात की इतिहास तुम्ही कोणता इतिहास सांगता त्याबद्दलचं त्यांचं ज्ञान आहे. तर्कहीन विचार आहेत बघा आपले, तर्कहीन की पुस्तकात लिहिलं आहे भारतीय संस्कृतीच्या त्याला फक्त तर्कहीन, तुम्ही स्वतः विचार करा, तर्क लावा आणि मग विचार करा असं सुद्धा आगरकरांचं म्हणणं होतं. जातीभेदावरती सुद्धा त्यांनी टीका केली आहे. स्त्रियांची हलाखी स्थिती ह्याच्यामध्ये त्यांनी खूप लेख लिहिलेले आहेत की महिलांची हलाखीची स्थिती का आहे. त्याच्यानंतर राजेशाही आणि देशाभिमानचा अभाव ह्याच्यावर सुद्धा त्यांचं लेखन केलेलं आहे. जातीभेद व अस्पृश्यतेला विरोध केलेला आहे बघा त्यांनी. जातीभेदाला सुद्धा विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्युनिसिपल हौद हे त्यांचं एक लेख आहे. ब्राह्मणवादावर गदा हा सुद्धा लेख त्यांचा प्रसिद्ध आहे. पुणे महापालिकेच्या जाती भेदभावावर टीका करताना त्यांनी लिहिलंय की म्युनिसिपल हौद जे महानगरपालिका हौद पुरवत होते तिथं बघा महात्मा फुलेंचा अभ्यास करताना आपल्याला माहिती आहे की महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरातला जो पाण्याचा हौद होता तो अस्पृश्यांना खुला करून दिला होता. त्याच प्रकारे आगरकरांचा सुद्धा लेख आहे बघा म्युनिसिपल हौद आणि ब्राह्मण गदा हे त्यांनी लेख लिहिलेले आहेत आणि पुणे महानगरपालिकेच्या जातीभेदावर टीका केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता त्यांनी स्त्री सुधारणेसाठी मी सुरुवातीला बोललो स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल किंवा विधवा विवाहाबद्दल त्यांचे विचार किती प्रगल्भ होते. तर त्यांचे अजून काही विचार बघा. स्त्री सुधारणा आणि अनिष्ट प्रथावर त्यांनी कडाडून विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं. कुटुंब पद्धती आगरकरांचं हे वाक्य आज 21व्या शतकात सुद्धा तंतोतंत लागू पडतं बघा. काय म्हणणं आहे त्यांचं की संयुक्त कुटुंब पद्धतीला त्यांनी विरोध केला आहे की संयुक्त कुटुंब पद्धती भारतीय समाजामध्ये आहे की खूप मोठं कुटुंब जॉईंट फॅमिली आपण म्हणतो त्याला आगरकरांनी विरोध का केलाय बघा की त्यांचं म्हणणं होतं की स्त्री दास्यत्व वाढतं म्हणून विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारण्यास आगरकरांनी एक 100 वर्षापूर्वी पुरस्कार केला आहे की विभक्त कुटुंब पद्धती असावी. IMP बघा आपल्याला चुकीचं वाटू शकतं पण हे लक्षात ठेवा की संयुक्त कुटुंब पद्धती का असं आगरकर म्हणत असतील तर संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जबाबदारी एकामेकावरती ढकलता येते पण विभक्त कुटुंब पद्धती जर असेल तर महिलांना पुरुषांना आपल्या आपल्या जबाबदारीनुसार वागावं लागतं आणि ह्याच्यातूनच
लोकसंख्या वाढ वगैरे असेल ते सुद्धा कमी होऊ शकते, असं आगरकरांचं त्या काळामधलं अनालिसिस आहे. त्याच्यामुळे आपण ही वाक्य लक्षात ठेवा, की संयुक्त कुटुंब पद्धती जी होती तिला आगरकरांचा विरोध होता आणि त्याचे त्यांनी सुरुवातीला आपण पाहिलं त्यांनी त्याच्यावरती निबंध पण लिहिला होता, की संयुक्त कुटुंब पद्धतीचे फायदे आणि तोटे. तर बघा आज आपल्याला दिसून येतं, की ग्रामीण भागातील तरुण शहरामध्ये येतात. आपली आपली विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाल्याचं दिसून येतं. म्हणजे ह्यालाच समाज सुधारकांचं काळापुढचे विचार असं आपण म्हणू शकतो. तर त्या काळामध्ये दुसरी वाईट प्रथा होती बघा, केशवपन. महिलांचं पतीचं निधन झाल्यानंतर सती जाण्याची प्रथा होती. जर सती नाही गेल्या तर त्यांचं केश केशविपन म्हणजे डोक्याचे केस काढण्याची जी प्रथा होती त्याच्यावर त्यांनी खूप टीका केलेली दिसून येतं. आणि बघा समाज सुधारकांचं कसं असतं, बोले तसे चाले त्याची वंदावी पावले, अशा प्रकारचं जे वाक्य आहे ते सुद्धा वाक्य इथं तंतोतंत लागू पडतं, की त्यांनी स्वतःची जी पत्नी होती त्यांची यशोदाबाई यांना एक शपथ घ्यायला लावली होती, की जर माझा मृत्यू झाला तर तुम्ही हे करणार नाहीत केशवपण. दिन हे त्यांनी शपथ घ्यायला लावली होती. त्यानंतर दिनबंधू मध्ये शहाण्यांचा मूर्खपणा हा लेख सुद्धा त्यांनी लिहिला आहे बघा. IMP इथं दीनबंधू दीनबंधू वर्तमानपत्र कोणाचे होते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता, की दीनबंधू. आणि त्याच्यासोबतच मी तुम्हाला अजून सांगतो, की दीनमित्र हे सुद्धा वर्तमानपत्र मुकुंदराव पाटील यांचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा ह्याच्यावर पण त्यांनी टीका केलेली आहे. बालविवाह सुद्धा त्यांचा विरोध होता बघा. बालविवाह स्त्रियांच्या दुःखाचे मुख्य कारण बालविवाह आहे असं आगरकरांनी लेख लिहिला होता किंवा त्यांचं म्हणणं होतं. की त्यानंतर बालविवाह निषेधक मंडळी स्थापना करण्याची सूचना त्यांनी केली होती, की अशी तुम्ही एक मंडळ स्थापन करा, की जे बालविवाह करतात त्यांच्यावर टीका करा, त्यांना त्यांचं समाज प्रबोधन करा, असं सूचना आगरकरांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा जठर जठर विवाह, ही तुम्हाला शब्द कळणार आहे का? जरट विवाह. तर काय असते बघा, की इथं दिलंय आपण पुढं 50-60 वर्षाचा पुरुष आणि 11-12 वर्षाची मुलगी यांच्या विवाहाला हे जरठ म्हाताऱ्या व्यक्तीबद्दल हा शब्द वापरला जातो. विवाह सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. यावर समजत नाही हेच असा लेख त्यांनी लिहिला आहे. म्हणजे खूप असं टीकात्मक लेख लिहित होते ते. समाजावरचं जे समाजात ज्या वाईट प्रथा होत्या त्याच्यावरती असे प्रकारचे त्यांचे लेख होते. त्यासोबत पोशाख आणि अलंकाराबद्दल सुद्धा त्यांनी खूप टीकात्मक लेख लिहिलेले आहेत बघा. त्यांचे स्त्रियांनी बूट, मोजे, छत्री वापरावी अशी सूचना त्यांनी केलेली आहे. आणि अलंकार मीमांसा हा लेख लिहिताना ज्या महिलांचं आज सुद्धा समाजामध्ये तुम्हाला महिलांचं दागिन्याबद्दलचं प्रेम आहे त्याच्यात सुद्धा विरोधात त्यांनी लिहिलं आहे, की दागिन्याची हौसेवर टीका सुद्धा केलेली आहे, की दागिनं तुम्ही कशासाठी घेता त्याच्यावर सुद्धा त्यांनी लेख लिहिला आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजेत असा लेख सुद्धा आगरकरांनी लिहिलेला आहे. त्यानंतर बघा व्यसनमुक्ती आणि आहार याच्यावर सुद्धा जे मद्यपान करतात त्याला सुद्धा विरोध केलाय. दारू बाजी या लेखात दारूचे दुष्परिणाम स्पष्ट केलेले आहेत. ब्रिटिश सरकारच्या दुर्लक्षावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे, की बघा दारूबंदी सुद्धा आगरकरांनी सांगितलं आहे, की दारूचे दुष्परिणाम सुद्धा त्यांनी समाजाला त्यांच्या विविध लेखातून दाखवून दिलेले आहेत. त्यानंतर तंबाखू आणि अपूच्या जे व्यसन आहे अपूचं सेवनावर सुद्धा टीका केली. 25 वर्षाच्या आतील तरुणांनी तंबाखू खाऊ नये अशी विनंती सुद्धा त्यांनी समाजाला केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मांसाहारास प्रतिकूल होते त्यांनी शाकाहारास महत्व दिले. बकऱ्याचा काळ असा लेख सुद्धा त्यांनी केसरीमध्ये लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढील बघा धार्मिक विचार आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर सुद्धा आगरकरांनी खूप सारे लेख लिहिलेले आहेत. देव न मानणारा माणूस असं आगरकरांबद्दल विचारलं जायचं, की आगरकरांनी देवाचं अस्तित्व नाकारल्याचं आपल्याला दिसून येतं, की आगरकरांनी मूर्तीपूजा मान्य नव्हती, त्यांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले होतं बघा. हे IMP आहे. हिंमत लागते बघा त्या काळात एवढ्या 100 वर्षापूर्वी देवाचं अस्तित्व नाकारणं आणि समाजाला ठळकपणे सांगणं हे यासाठी सुद्धा हिंमत लागते ते आगरकरांमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं.
श्रद्धा, अंधश्रद्धावर त्यांनी टीका केलेली आहे. शकुन, पिशाच, भूत ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी ते सांगितलं आहे, अशा काही विश्वास ठेवण्याच्या गरजेच्या नाही आहेत. त्यानं पशुहत्येला विरोध केला आहे, की मगाच सांगितलं त्यांनी, की शाकाहाराचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. आणि त्यांनी यावरती कुठले लेख, धर्माचा सुकाळ आणि बकऱ्याचा काळ हा सुद्धा लेख लिहिला आहे. या लेख लिहून टीका केलेला आपल्याला शनिदेवाचे आणि ग्रहासंबंधी गैरसमज याच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे. बघा, शनिदेव कोपला म्हणून माझं वाईट होतं. आगरकरांनी त्या काळात पटवून दिलं की असं काही नाही आहे, आमचे ग्रहण अजून सुटले नाही. हा त्यांचा प्रसिद्ध असा लेख आहे. त्यानंतर बघा, प्रेत प्रेतक्रिया, जे आज सुद्धा आपल्या समाजामध्ये मृत व्यक्तीबद्दल जे काही विविध संस्कार केले जातात त्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे. सोवाळे ओवाळे याच्यावरती सुद्धा त्यांनी खूप मोठे टीका केल्याचं आपल्याला दिसून येतं. मृत्यूनंतरच्या कर्मकांडा, राख पाण्यात टाकणे, भोजन घालणे याला विरोध केला आहे. स्वतः जानवे घातले नाही, त्यांनी स्वतः जानवं सुद्धा घातलं नाही. सोवाळ्याची मीमांसा लेख लिहून त्यावर टीका केलेली आहे. धर्मांतर, हिंदू धर्मावर टीका केली आहे बघा त्यांनी. धर्मांतर, पण धर्मांतरास विरोध केलाय. हिंदू धर्मावर टीका केली, पण धर्मांतर करू नये असं सुद्धा आगरकर सांगितलं आहे. की बघा, की हिंदू धर्मामध्ये खूप मोठे दोष असतील, ते दोष दूर करून आपण हिंदू धर्मातच राहिलं पाहिजे असा त्यांनी पुरस्कार केल्याचं आपल्याला दिसून येतं. रमाबाई ख्रिस्ती झाल्या, रमाबाई पंडित यांनी जेव्हा ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली किंवा त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तेव्हा आगरकरांना खूप वाईट वाटलं होतं. त्यानंतर बघा, संमती वयाचे विधेयक जेव्हा आलं होतं, त्या विधेयकाला आगरकरांनी पाठिंबा दिल्याचं दिसून येतं. टिळकांनी याला विरोध केलेला आपल्याला दिसून येतं. की विवाहित स्त्रीचे संभोग घेण्याचे वय वाढवण्याच्या बिलास आगरकरांनी संपूर्ण पाठिंबा दिला होता. सनातनी लोकांना हे मान्य नव्हतं. यावर एप्रिल 1891 मध्ये सनातनी लोकांनी आगरकरांची जिवंत प्रीतयात्रा काढलेलं आपल्याला दिसून येतं. एक प्रतीक असं बनवलं आगरकरांचं, आणि त्यांची पुण्यामध्ये जिवंतपणे प्रेतयात्रा यात्रा काढली होती. म्हणून हे समाज सुधारकांनी, आपण असं म्हणतो की जिवंतपणे प्रेतयात्रा पाहणारे समाज सुधारक कोण आहेत, तर ते गोपाळ गणेश आगरकर हे असल्याचं दिसून येतं. संमती वयाचं वय जुन्या लोकांच्या खोटेपणा आणि संमती वयाविषयी धर्मशास्त्रात बाधक नाही हे लेख त्यांनी लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, इतर महत्वाचे पैलू त्यांच्याबद्दल, तर बघा, आगरकरांवर हर्बर्ट स्पेन्सर आणि जेम्स जे एस मिल यांचा खूप मोठा प्रभाव होता. केशव कर्वे, गोदूबाई यांच्या विवाह त्यांनी घडवून आणला होता बघा. महर्षी केशव कर्वे आणि गोदूबाई म्हणजेच आनंदबाई जोशी यांचा जो पुनर्विवाह, ज्यांचा विवाह घडला होता, तो त्यांनीच घडवून आणला होता. शब्दापेक्षा ज्ञान व ज्ञानापेक्षा विज्ञान श्रेष्ठ आहे अशी त्यांची भावना होती बघा. शब्दापेक्षा ज्ञान आणि ज्ञानापेक्षा विज्ञान, विज्ञानाची सुद्धा त्यांनी महत्व त्या काळामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. इंग्रज आपल्यावरती राज्य का करत आहेत, तर ते विज्ञानामध्ये खूप प्रगत आहेत हा विचार त्या मागे होता. की विज्ञान खूप श्रेष्ठ आहे, विज्ञानाची कास आपण धरली पाहिजे आणि समाजामधील ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या सोडून दिल्या पाहिजेत असं आगरकरांचं म्हणणं होतं. त्यानंतर इंग्रजांच्या कोणत्या गोष्टी अनुकरणीय आहेत, बघा, इंग्रज वाईट आहेत, ते वाईट असतील, पण त्यांच्या जे महत्वाच्या गोष्टी आहेत, कष्ट करण्याची तयारी. आज मला सांगा, आज आपण विमानाने इंग्लंडला लगेच जाऊ, पण त्या काळामध्ये 6-6 महिने किंवा 3-3 महिने बोटीतनं प्रवास करून ते भारतावर येत होते. बोटीचा प्रवास म्हणजे खूप कष्टाचा प्रवास होता. अशा गोष्टी इंग्रजांकडून तुम्ही शिका, हार्डवर्क शिका. तुमच्या मध्ये जो आळस आहे तो तुम्ही सोडून द्या. मानवतावादाचा पुरस्कार करा. जी आधुनिक मूल्य आली 18व्या शतकामध्ये, किंवा प्रबोधन, आपण म्हणतो प्रबोधन झालं, युरोपचं पहिल्यांदा प्रबोधन झालं, त्या प्रबोधनाने जे देणगी दिली मानवासाठी ती तुम्ही स्वीकारा असं आगरकरांचं म्हणणं होतं. की ह्या प्रबोधनानंतरच युरोपमध्ये काय झालं, औद्योगिक क्रांती आलेली दिसून येतं. औद्योगिक क्रांती, आणि या औद्योगिक क्रांतीतूनच युरोपियन लोक जगावर राज्य करत होते. तर ते त्याचं तुम्ही अनुकरण करा असं आगरकर आपल्या विविध लेखामध्ये त्यांच्या विचारातून आपल्याला पटवून देतात. हा लेख लिहून त्यांनी जे इंग्रजांचं चांगलं गुण आहेत ते स्वीकारा, पण जे वाईट आहेत ते टाळा. म्हणूनच त्यांनी सांगितले, धर्मांतर करण्यापेक्षा हिंदू धर्मातच तुम्ही
चांगलं कार्य करा. हिंदू धर्मातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्या. त्यानंतर पुढे बघा, त्यांच्या त्यांच्याबद्दल गौरवकारी उद्गार कसे प्रकारे काढले गेले आहेत बघा, की वि. स. खांडेकर काय म्हणतात, विष्णू शास्त्री चिपळूणकर व गोपाळ गणेश आगरकर मराठी भाषेतील पहिले 2 श्रेष्ठ निबंधकार आहेत. तसेच हेच वि. स. खांडेकर म्हणतात, देव न मानणारा देव माणूस. देव न मानणारा देव माणूस म्हणजे ते स्वतः देव मानत नव्हते, पण ते आपल्या समाजासाठी किंवा भारतासाठी स्वतःच देव माणूस होते, असं कोण म्हणतात, विष्णू वि. स. खांडेकर म्हणतात. त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले काय म्हणतात बघा त्यांच्याबद्दल, विद्वान पंडित, देशभक्त, निर्भय शक्तिवान पुरुष म्हणजेच आगरकर. त्यांच्या मृत्यूवर राष्ट्रीय आपत्ती, आगरकरांचा मृत्यू होणं ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे, असं आपल्याला कोण म्हणतंय, गोपाळकृष्ण गोखले म्हणत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर बघा, आगरकर हे विवेकवादाचे संत होते. म्हणजे आगरकरांबद्दल या खूप खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, किंवा आगरकरांना आपण देव न मानणारा देव माणूस असं म्हणतो. त्या गोष्टी आपण इथे पाहायच्या आहेत. तर मित्रांनो, उमेद आय एस अकॅडमीवरती तुम्हाला असेच सर्व समाज सुधारक जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर तुम्ही उमेद आय एस अकॅडमीची जे युट्यूब चॅनल आहे ते शेअर करा, लाईक करा. आणि सोबतच जर आमच्या विविध बॅचेस आहेत बघा, आता ग्रुप बी ची जी मेन्स होणार आहे 5 डिसेंबरला, त्यामध्ये तो पेपर 2 महत्वाचा आहे, त्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर अशी एक बॅच घेणार आहोत. आणि त्यात आपण तुम्हाला 70+ मार्क नक्की कसे मिळतील त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, आणि ते सविस्तर प्लॅनिंग तुम्हाला देणार आहोत. ते सुद्धा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती ते लेक्चर मिळेल. डेली प्लॅनिंग कसं असावं याबद्दलची सुद्धा माहिती मिळेल. त्यासोबत ग्रुप सी ची सुद्धा जी प्री होणार आहे त्यात सुद्धा तुम्हाला 65+ कशी मार्क मिळतील हे सुद्धा आपण घेणार आहोत. आणि त्याचं खूप चांगल्या प्रकारे डिटेल अनालिसिस आणि तुमचं एकदम नियोजन कसं असावं याबद्दलचं सुद्धा तुम्हाला लेक्चर लवकरच मिळेल. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.